श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत शिवलिंगाची घरच्या घरी दररोज पूजा कशी करायची हे शेअर करणार आहे. तर मी इथं एका ताटामध्ये आधी स्वस्तिक काढून घेत आहे. चंदनाचं स्वस्तिक काढून घ्यायचं, त्याला उभ्या रेषा ओढायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे. ही आपण दररोज साधी सोप्या पद्धतीची शिवलिंगाची पूजा करत आहोत, त्यामुळे ही प्रत्येकाला अगदी सोप्या पद्धतीने करता येईल. पूजा करताना शिवलिंग कसं ठेवायचं, तर जे जलाधारी जी आहे ती उत्तरेकडे तोंड करून असायला हवी आणि आपण जे बसतो त्याचं आपलं तोंड हे पूर्वेकडे असायला हवं. आता हे शिवलिंग मी असं उत्तरेकडे तोंड करून ठेवत आहे आणि मग आपल्याला पूजा करायची आहे अशा पद्धतीनं. आता ही माझी उत्तर दिशा आहे. तर शिवलिंगाची दररोज अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पूजा कशी करायची, तर मी इथं 1 लोटा जल घेत असते अशा पद्धतीनं आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत जलाधारी सुरू ठेवायची. आणि त्याचबरोबर किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्रही आपण म्हणू शकतो. तर माझ्या तोंडात जास्त ओम नमः शिवायच आहे, त्यामुळे तेच येतं. आणि इथं मी दुधानं अभिषेक करत आहे. कच्चं दूध घ्यायचं अभिषेक करताना, दुधाने करू शकता किंवा पंचामृताने दही आणि दूध मिक्स करून त्याचाही अभिषेक आपण करू शकतो. तर हे करत असताना फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर हे दुधाचा अभिषेक, दह्याचा अभिषेक झाल्याच्या नंतर परत आपण शुद्ध पाण्याने गंगाजलाने अभिषेक करू शकतो. आता हे शुद्ध पाण्याने अभिषेक झाल्याच्या नंतर हे पाणी आपण बदलून घ्यायचं. तर हे पाणी कुठे टाकायचं, दारात जे अंगणामध्ये झाडं आहेत त्यांना टाकून द्यायचं. फक्त तुळशीला हे पाणी टाकायचं नसतं. आता मी परत ताट स्वच्छ करून त्यामध्ये शिवलिंग घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शृंगार करून घ्यायचा आहे. आता शृंगार करताना मी चंदनाचं ओम काढणार आहे. पिवळं चंदन आहे माझ्याकडे आणि ते मी ओम काढून घेत आहे. ओम काढल्याच्या नंतर आपल्याला त्रिपुंड काढून घ्यायचं आहे. त्रिपुंड काढल्याच्या नंतर आपल्याला जे यथाशक्ती जसं आपल्याकडे सामान उपलब्ध आहे त्या पद्धतीनं आपल्याला ही शिवलिंगाची दररोजची पूजा करायची आहे. तर त्रिपुंड काढत आहे, भस्म लावून घेणार आहे. भस्म लावल्याच्या नंतर थोडेसे तीळ त्याचबरोबर तांदूळ आपण वाहायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपण इथं शिवपरिवाराची पण पूजा करून घेऊ शकतो बरं का. कारण जी मधली जलाधारी आहे तिथली एकीकडे कार्तिकेय, अलीकडे श्री गणेश आणि मध्ये जी असते ती अशोक सुंदरी असते. म्हणजे महादेवाचे जे 3 पुत्र आहेत, 2 पुत्र आणि 1 पुत्री, तिचे नाव आहे हे अशोक सुंदरी. आपण त्यांची पूजा करून घेऊ शकतो. आणि अलीकडे पार्वती मातेचं स्थान आहे, तिथं हळदी कुंकू लावून घ्यायचं. तर शिवपरिवाराची पूजा खूप महत्त्वाची आहे, ती पण आपण लगेच करून घेऊ शकतो. आता शृंगार झाल्याच्या नंतर रुद्राक्षाची माळ आहे ती अर्पण करून घेत आहे, वस्त्र अर्पण करत आहे. त्याचबरोबर आपल्याला तांदूळ अक्षता वाहायच्या आहेत. आता अक्षता वाहताना श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र सतत तोंडामध्ये असायला हवा. त्याचबरोबर काळे तिळही थोडेसे वाहायचे असतात. जे काही शिवलिंगाला अर्पण करता येईल ते आपलं यथाशक्तीनं स्वच्छ भावनेनं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जी आपल्याकडे फुलं आहेत, सामग्री आहे, पुष्प आहेत ऋतूकाळानुसार ते अर्पण करायचे आहेत. महादेवाला रोटीचे फुलं खूप प्रिय असतात. रोटीचं पांढरं फुलं अर्पण करायचं. त्याचबरोबर जर विशेष प्रसंग असेल, बिल्वपत्र उपलब्ध झालं तर ते वाहून घ्यायचं. बिल्वपत्र वाहताना आधी त्याचं देठ कट करायचं आणि नंतर बिल्वपत्र वाहायचं असतं. आता ते कट केल्याच्यानंतर बिल्वपत्र धुवून घेतलेलं हवं बरं का. त्याचबरोबर त्याच्यावरती मी 3 पानावरती चंदनाचे टिपके देणार आहे. चंदनाचे टिपके देऊन मग आपण हे बिल्वपत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय असं म्हणत अर्पण करायचं आहे.
ही अशा पद्धतीची पूजा आपण दररोज 5 मिनटाचा वेळ काढून महादेवाची घरच्या घरी करू शकतो. अतिशय महत्त्वाची पूजा मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. आणि जी अशोक सुंदरी आहे तिथं पण मी बेलाचं पान अर्पण करून घेत आहे. आता हे झाल्याच्या नंतर जे आपल्याकडे फुलं उपलब्ध असतील त्याचा शृंगार करून घ्यायचा आणि नंतर धूपदीप दाखवून घ्यायचं अशा पद्धतीनं. आणि कापूर जाळायचा. कापूर जाळणं खूप महत्त्वाचं आहे. महादेवाला अत्यंत प्रिय असणारा कापूर जाळून घ्यायचा आणि नंतर मग ही पूजा संपन्न करायची. अशी साधी सोपी पद्धतीची पूजा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नित्य करू शकता. त्याचबरोबर दर सोमवारी करू शकता किंवा नित्याची ही जी साधी सोपी पूजा आहे ती अगदी करणं कुणालाही शक्य आहे. तर आत्ता जो तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे तो जर कुठेतरी मनापासून आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जरूर लाईक करा. त्याचबरोबर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.